आपण कानाची बाराखडी तर बघितलेली आहे. बाराखडी वाचन बघितले, कानाचे शब्द बघितलेले आहेत, लिहून वाचन असं बघितलेलं आहे. पण आपण इकडे आता काय करणार आहोत, इकडे आपण काना शब्द त्याचे उदाहरणं बघणार आहोत. जर परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला तर तुम्ही तो कसा सोडवणार आहात ते आपण बघणार आहोत. तर इकडे आपण सुरुवात करूयात. तर इकडे प्रश्न वाचा अगोदर. प ला पहिला उकार पू, ढ ला दुसरी वेलांटी ढी, ल पुढील श. इथं द ला ब जोडलेला आहे, एक काना दिले आहे द ला आणि वरती अनुस्वार आहे. तर शब्द द द असा उच्चार होतो. पूर्ण ब असा उच्चार होत नाहीये किंवा पूर्ण द असा उच्चार होत नाही, द असा उच्चार होतोय. तर काय झालं हे? शब्दा तला दुसरी वेलांटी ती, ल शब्दातील पहिल्या. तर प ह ला पहिली वेलांटी ही, ल इकडे य ला जोडलेला आहे आणि काना दिला आहे ल्य. पहिल्या पहिल्या अक्षर, र ला काना रा, ल ला एक काना ला, अक्षराला. आता हे काय झालं? पुढील शब्दातील पहिल्या अक्षराला हे काय आहे? काण्याचं चिन्ह. तर इकडे काना दाखवलेला आहे. जोडा, ज ला काना जा, त्यावर एक मात्रा जो, ड ला काना डा, जोडा. पुढील शब्दातील पहिल्या अक्षराला काना जोडा. शब्द, शब्द तुम्हाला मी बोलले त्याप्रमाणे ब द ला जोडलेला आहे, त्यामुळे द असा उच्चार होतो. शब्द. ल ला पहिली वेलांटी ली, ह ला काना हा, लिहा. व ला काना वा, च ला काना चा, वाचा. पुढील शब्दातील पहिल्या अक्षराला काना जोडा. शब्द लिहा व वाचा. तर इकडे आता आपण पहिलं घेऊयात. इथे काय दिसते तुम्हाला? एक प मध्ये मोकळी जागा सोडलेली आहे आणि इथं य दिसत आहे. तर हे उदाहरणासाठी तुम्हाला दिलेलं आहे. आपल्याला काय सांगितले? पहिल्या अक्षराला, म्हणजे हे जे प आहे हे तुमचं पहिलं अक्षर आहे आणि त्याला काना द्यायचा आहे. इकडे दाखवल्याप्रमाणे प ला काना दिलेला आहे आणि य लिहिलेला आहे. आता इकडे आपण तुम्हाला कानाकडून दाखवते. प ला काना पाय, पाय होतोय की नाही? तसंच आपण दुसरं सोडूयात. आता इथे काय दिलंय? भ मोकळी जागा दिली आहे आणि त दिलेलं आहे. आपल्याला सांगितले पहिल्या अक्षराला काना द्यायला. तर इकडे आपण परत लिहूयात. भ ला काना भा, त भात. झालं की नाही? आता इकडचं तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर सोडवा आणि वाचा किंवा म्हणा पाठीमागे. तर इकडे काय दिलेलं आहे? झ, झ नंतर मोकळी जागा दिलेली आहे. तिथे आपल्याला झ हे पहिलं अक्षर असल्यामुळे काना द्यायचा आहे. झ ला काना झा, ड झाड. आता इकडे ग मोकळी जागा दिसतीये आणि य. आता पहिले अक्षर इकडे ग आहे, तर ग ला काना द्यायचा आहे. ग ला काना गा, य गाय. इकडे पहिला अक्षर काय आहे? 5 नंबरला ह, ह ला काना हा, त हात. आता इकडे 6 नंबरला पहिला अक्षर काय आहे? म. व्हेरी गुड. म ला काय द्यायचं आहे? काना. मा ड, माड. नंतर काय 7 नंबरला? र नंतर मोकळी जागा आहे, तर र ला काना रा, न रान. आता नंतर काय? घ हे पहिलं अक्षर, घ ला काय द्यायचं आहे? काना. घा र, घार. नंतर काय आहे? ढ हे पहिलं अक्षर आहे म्हणून आपण त्याला काना देणार आहोत. ढ ला काना ढा, ल काय झालं? ढाल. नंतर काय आहे 10 नंबरला? क
कला काना का, न कान. 11 नंबरला काय आहे? द आणि र मध्ये आहे मोकळी जागा. पहिला अक्षर द, दला काना दा आणि र, दार. 12 नंबरला काय आहे? प, पला काना पा, ल, पाल. आहे की नाही सोपं? समजलं का? असाच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि या प्रकारेच सोडवायचे. मुलांकडून तुम्ही जर अशी प्रॅक्टिस करून घेतलीत तर नक्कीच त्यांना समजेल.